नमस्कार, ज्योतिर्न्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळी फराळमध्ये आपण आज बघणार आहोत अनारसे। खसखस लावून तयार केलेले, बाहेरून लाल आणि आतमध्ये पोकळ, तसेच लाटून घेतलेले अगदी बारीक असा कुरकुरीत अनारसा तयार झालेला आहे। तर असे हे अनारसे कोणालाही अगदी सहज बनवता येतील। घरीच पीठ तयार करून मी हे अनारसे तयार करून घेतलेले आहेत आणि हे पीठ तयार करण्यासाठी 2 दिवस तांदूळ मी भिजवून घेतले, मिक्सरमध्ये दळून घेतले आणि नंतर त्या पिठापासून मी अनारस्यांचं पीठ तयार करून घेतलं। तर सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे, माझ्या फोटोच्या खाली छोटासा त्रिकोण आहे त्याच्यावर टच करा। आता घरीच झटपट अनारसे बनवण्यासाठी तांदूळाचं तयार पीठ 2 वाटी घेतलं, त्याच्यात 1 वाटी गूळ घेतला आणि हा किसून घेतलेला गूळ आणि पीठ हातानेच असं एकसारखं चुरून घ्यायचं, म्हणजे त्याचा व्यवस्थित गोळा तयार होतो। अजिबात दूध वगैरे टाकण्याची गरज पडत नाही। अशा पद्धतीने ह्या पिठाचे 2 ते 3 असे गोळे तयार करून घ्यायचे आणि मुरण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवायचे। हे अनारसांचं पीठ तुम्ही महिनाभर जरी ठेवलं तरी अजिबात खराब होणार नाही आणि हे पीठ जेवढे जास्त दिवस मुरलं तेवढे त्यापासून अनारसे छान बनवता येतात। फक्त बनवायच्या वेळेस पीठ चांगलं मळून घ्यायचं, त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे अनारसे तयार करून घ्यायचे। जाड अनारसे बनवायचे असतील तर असेच हाताने बनवायचे आणि अगदी बारीक बनवायचे असतील तर लाटून बनवायचे। अनारसा तयार झाला की त्याला वरून अशी खसखस लावायची आणि तेल तापल्यावर मंद आचेवर तळून घ्यायचे। असे हे अनारसे आपण पाहिजे तेव्हा गरम गरम तळून खाऊ शकता। या दिवाळीत तुम्ही देखील नक्की बनवा। आतापर्यंत व्हिडिओ टाकण्यामध्ये जरा मागे पुढे होत राहतं, बराच गॅप असतो, पण मी आता दिवाळीत रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ बघत राहा। तुमचे मित्रमैत्रिणींना देखील कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा दिवाळीच्या नवीन रेसिपीसह। धन्यवाद।